नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे तसं करताय ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई आज आपल्या इथं पाळी घातलेली रान आहे. इथं काय ते उडीद आहे. हा, पाळी घातली तर आज आपल्याला त्यातलं गवत काढायचं आहे. आता हे दुसऱ्यांदा, एकदा खुरपलं, परत दुसऱ्यांदा पाळी घातली, तर तिसऱ्यांदा आपल्याला त्यातलं गवत काढायचं. प्रचंड गवत झालेलं आहे आणि माझा स्वयंपाक चालू आहे. आज भावाचा उपवास, नागपंचमीचा उपवास. ही पहा फुलं. मी कधीच उपास करत नाहीये. बऱ्याच वर्ष माझा उपास मी नाहीच केला. पहा, 9:10 झालेले आहेत. आता आपल्याला इतर कामं आवरायचे आहेत. फराळ करायचा आहे. शाबू भिजत घातलेला आहे. चला, आज आपल्या जवळच आहे, दिवसभर इथेच मागे घराच्या. हवा लागत बसायचे, पण तिला म्हणलं तिथं आपला हवा लागायची चांगली. बसून म्हणलं थांबा सोडा, 3 वाजले. मग 3 वाजलेला म्हणलं, मग ते काय केलं, बसलो होतो आम्ही. योगा होती इकडंच, खुरपीत होता. गाडी करायची. लगेच 4 वाजता दुपारी आम्हाला आपले गाठ पडत नाही म्हणलं, काय माहिती आहो साहेबाची झोप. कवर काढलेत आपण घासून. इकडे 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 बाबू वरती आहे. ए बाबू, ब्रुनो आमचा उडीद असं मोठा मोठा झालाय. आला माझे शण, माझ्या बाबू, माझ्या डुगुणी, माझी डुगुणी, माझी बबुडी, माझी बबुडी. इकडे बघ ना बाबू, इकडे बघ ना. बस ना बाबू तू. बाबूला नाही बाळा, इकडे बघ ना. इकडे इकडे बघ, इकडे इकडे इकडे. सोनू बस पप्पी, एकच दे बाळा, एकच दे, एकच दे. मित्रांनो, एवढा मोठा उडीद झालेला आहे आणि हा ब्रुनो एवढ्या वेड्यासारखा करतो. दोघांची तिकडे फायटिंग चालू होते. दोघंही फायटिंग करतात आणि त्यांना असं आपण म्हटलं ना, त्या बायका म्हणाला, ह्या कुत्र्याला हाकल, लगेच त्याला राग येत असं नांग पीक गोळा करतो एकदम. मी म्हटलं नावाने आवाज द्यायचा, मग नावाने आवाज देतात आणि जातात बाजूला. आपण असं टायगरचं पण नाही, टायगरला एवढं नाही, पण हा ब्रुनो ना, कोणी म्हटलं ना ब्रुनो इकडे ये, लगेच तिकडे जातो. आपण म्हटलं ना ब्रुनो जा कुकट, तो लगेच त्याच व्यक्तीकडे जातो. आपण म्हटलं ना ब्रुनो नानीकडे जा, ती त्याच व्यक्तीकडे जातो. एवढं ह्याला नॉलेज आहे. आम्ही काय मित्रांनो, आज आम्ही असं विचार केलेला, आमचं ठरलं होतं, बापरे किडे यायला लागले. आमचं असं ठरलं होतं की नागाला म्हणजे नागपूजा ती असं मिळून जायचं करायला वगैरे सर ठरलेलं. पण काय झालं, आमच्या भावकीमध्ये आम्हाला सुतक पडलं, त्यामुळे ते आमचं कॅन्सल झालं. आता आमचं उद्या सण वगैरे कॅन्सल आहे. तर म्हटलं ठीक आहे, जसं असेल तसं. शेतातनं आले, गवत भरपूर आपल्याकडे गवत निघालं आणि आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले, चहा पाणी घेतलं. आधी ते एक बेडरूम आवरला, फारच त्याच्यामध्ये अंथरून टाक, हे टाक, धुवून बाजूला टाकलेलं गादीचं कवर वगैरे ते व्यवस्थित लावलं. मला बराच वेळ गेला. 8 वाजले अभिषेक करायला. ठीक आहे, काय हरकत नाही आहे, झाला आपलं. आजची पूजा उद्याची बाकी आहे. तर अशा प्रकारे शेतातले कामाचे धावपळ. पण आता काय वाटत ना, पहिल्यांदा फार हे झालेलं एकदम, अरे कसं करायचं. पण आम्ही सगळ्यासारखे असतो, कोणी मागे नाही पुढे नाही, मस्त मज्जा धम्माला, आणि तीच खरी मजा आहे. असं घरामध्ये काय नंतर करमणार नाही. करमेल बरं का, नाही असा विषय नाही, मला करमतं, कारण का मला भरपूर कामं असतात. मला वाचनाची फार आवड आहे, त्यामुळे माझे खूप किस्से असतात. असं नाही की मला आता वेळच नाही आहे. मी अगदी कामाला गेल्यासारखं, जॉब केल्यासारखं वाचनावर लक्ष देते, वाचनवरती. एकदा बसले वाचायला तर 2-2, 3-3 तास मी उठत नाही आहे. सो मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच.
मी मिराताई तुमची रजा घेते वित सांगते, पण पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.